डोंबिवली पश्चिमेतील प्रभाग हद्दीत बेकायदा बांधकामांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। या भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असून त्यांना प्रभाग प्रशासनानेच पाठबळ दिल्याचा गंभीर आरोप होतोय। प्रभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांच्यावर थेट निशाणा साधत ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट अश्विनी म्हात्रे यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीत सावंत यांच्यावर नियमबाह्य कामकाज आणि राजकीय दबावाखाली निर्णय घेतल्याचा आरोप करण्यात आलाय। विशेष म्हणजे एक लोकप्रतिनिधीच्या मालकीच्या अनधिकृत गाळ्यांवर कारवाई टाळण्यासाठी त्या गाळ्यांमध्ये व्यवसाय करणाऱ्या भाडेकरूंना नोटिसा बजावण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय। यामुळे गाळेधारकांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे। दरम्यान कोपर परिसरातील बेकायदा कारवाई जागरूक नागरिक कल्पेश जोशी यांनी पालिका मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे। तर गायकवाडवाडीतील एका प्रकरणात कारवाई होत नसल्याने तक्रारदार ज्योती म्हात्रे यांनीही उपोषणाचा इशारा दिलाय। तसेच डोंबिवली खाडी परिसरातील CRZ क्षेत्रात सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांवरूनही प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। या सर्व पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली। ॲडव्होकेट अश्विनी म्हात्रे यांनी सावंत यांना तात्काळ निलंबित करून विभागीय चौकशी सुरू करण्याची मागणी केली। दरम्यान या सर्व आरोपांबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांचा फोन बंद होता। तर आयुक्त अभिनव गोयल हे बैठकीत व्यस्त असल्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही। डोंबिवलीतील बेकायदा बांधकामांचा मुद्दा चिघळत प्रशासन यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले। द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, डोंबिवली।